मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, आखातामध्ये गेल्या 1 महिन्यापासून अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष चालला आहे, या संघर्षाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. अशा अनेक घडामोडी या संघर्षादरम्यान घडलेल्या आहेत, ज्या इतिहासात कधी घडलेल्या नव्हत्या. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर समुद्रधुनी जी स्टेट ऑफ हार्मुज आहे, ही समुद्रधुनी बंद पडणं असेल, त्याचं ब्लॉकेड करणं असेल, किंवा इराणकडनं ज्या पद्धतीने ड्रोनचा वापर केला गेला आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून अमेरिकेचे करोडो रुपयाचे मिसाईल्स हे कशा पद्धतीने उद्ध्वस्त होतात, ते देखील आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं. या संपूर्ण संघर्षाचं आणखीन एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे युरोपियन देशांनी, विशेष करून पश्चिम युरोपीय देशांनी अमेरिकेची सोडलेली साथ. आणि हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य जे अत्यंत प्रकर्षाने पुढे आलं, ते म्हणजे अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देश, विशेष करून या पश्चिम युरोपीय देशांची जी संघटना आहे, लष्करी संघटना आहे नॅटो, याच्यामध्ये आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेले मतभेद किंवा त्यांच्या संबंधांमध्ये निर्माण झालेला प्रचंड तणाव आणि संपूर्ण युरोपियन देशांनी या संपूर्ण संघर्षामध्ये अमेरिकेला, विशेष करून डोनाल्ड ट्रम्पच्या या मिलिटरी ऑपरेशनला समर्थन न देण्याचा घेतलेला निर्णय, यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड चवताळले आहेत, रागावलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आता याच नॅटोच्या संबंधांमध्ये अतिशय आक्रमक अशा प्रकारचे विधानं ही यायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी नुकतंच अशा प्रकारे एक विधान केलं आहे की अमेरिका लवकरच नॅटोमधनं बाहेर पडणार आहे आणि आता युरोपियन देशांनी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतः घ्यावी. ज्या युरोपियन देशांचं तेल हे हार्मुजच्या समुद्रधुनीमधनं येतं, त्यांना त्याच्या एस्कॉर्टसाठी किंवा त्या तेलाच्या टँकरच्या रक्षणासाठी मी युरोपियन देशांची मदत मागितली आहे, परंतु कोणताही युरोपियन देश ही मदत करायला तयार नाही आहे. अनेक युरोपियन देशांनी, विशेष करून स्पेनसारख्या देशाने अमेरिकेला आपले एअर बेसेस, मिलिटरी बेसेस ह्या संघर्षादरम्यान वापरण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. युरोपियन देशांची भूमिका अशी आहे की हा संघर्ष जो आहे, हा प्रामुख्याने अमेरिका आणि इस्रायल यांच्यामुळे निर्माण झालेला संघर्ष आहे, हा आखातामधला संघर्ष आहे. आम्ही याच्यामध्ये का पडायचं, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न युरोपियन देश या ठिकाणी उपस्थित करतायत आणि त्यामुळे कुठेतरी अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झालेले आहेत. ते मतभेद इतक्या व्यक्तिगत पातळीवरती गेलेले आहेत की डोनाल्ड ट्रम्प एवढे जास्त चवताळलेले आहेत की ते आता युरोपियन देशांचे जे नेते आहेत, या नेत्यांवरती व्यक्तिगत टिप्पण्या करायला लागलेत. मध्यंतरी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या आणि त्यांची पत्नी जी आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये अत्यंत स्फोटक अशा प्रकारचं विधान केलेलं होतं. खरं तर हे अपेक्षा नाही आहे, म्हणजे अर्थात ही दरार किंवा हा तणाव आत्ताच निर्माण झाला असं भाग नाही आहे, परंतु जसं डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनून आता 1.5 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, या संपूर्ण 1.5 वर्षांमध्ये एक महत्त्वाची प्रकर्षाने पुढे आलेली बाब म्हणजे अमेरिका आणि युरोप यांच्यामध्ये निर्माण झालेला तणाव, यांच्यामध्ये निर्माण झालेली दरार किंवा दरी, आणि याच्यामुळे कुठेतरी युरोप हा भारताच्या जवळ येताना दिसून येतो आहे, युरोप हा चीनच्या जवळ जाताना दिसून येतो आहे. कारण अमेरिकेवरचं ओव्हर डिपेंडन्स जे आहे ते त्यांना कमी करायचं आहे आणि म्हणूनच एक मदर ऑफ ऑल डील, जो एक मुक्त व्यापार करार युरोपियन महासंघाने भारताबरोबर स्वाक्षरी केली, त्याची ऐतिहासिक घोषणा 26 जानेवारीला जेव्हा युरोपियन महासंघाचे प्रतिनिधी भारतामध्ये आलेले होते, त्यावेळेला ह्या ऐतिहासिक कराराची घोषणा करण्यात आली. या सगळ्या गोष्टी असं दिसून येतं आहे की गेल्या 5 ते 6 दशकांपासून ज्या पद्धतीने अमेरिकेने एक प्रभाव किंवा वर्चस्व युरोपियन देशांवरती होतं, ते कुठेतरी आता स्पष्टपणे कमी होताना दिसतंय. अर्थात याच्यामागे एक बाब आणखीन महत्त्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे आहे, ज्याचा उल्लेख मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये पण केलेला होता, की इराणच्या संदर्भामध्ये कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी एवढी आक्रमक भूमिका घेतली नव्हती. किंबहुना इराणमध्ये न्यूक्लिअर वेपन्स तयार होत आहेत, इराणची धार्मिक राजवट ही संपूर्ण आखातासाठी धोकादायक आहे किंवा त्याच्यामुळे आखातामध्ये असुरक्षितता निर्माण झाली, अशांतता निर्माण झाली, हे जरी खरं असलं तरी देखील गेल्या 30-35 वर्षांपासून इराणमधली धार्मिक राजवट आहे. इराण अण्वस्त्र बनवण्याचा त्यांचा जो कार्यक्रम आहे, हा गेल्या जवळपास 2003 पासून, म्हणजे 2 दशकांपासून हा इंटॅक्ट आहे. इराणकडनं मिळणारी मदत, मग ती हिजबुल्लाला असेल, हौतीला असेल, हमासला असेल, ही गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे. असं असतानाही कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इराणशी प्रत्यक्ष पंगा घेण्याचा प्रयत्न नाही केला. इराणवरती जसं मिलिटरी ऑपरेशन करून अटॅक करण्यात आले तसा अटॅक करण्याचा प्रयत्न नाही केला. हा सगळा प्रकार केवळ डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. तशाच पद्धतीने कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या काळामध्ये, साधारणतः गेल्या 5 दशकांमध्ये आपण असं म्हणू
की कोणत्याही राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकालामध्ये युरोपियन देशांबरोबर एवढे गंभीर तणाव हे कधीही अमेरिकेचे निर्माण झालेले नव्हते, जेवढे गंभीर तणाव डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे आता युरोपियन देशांनी अमेरिकेची साथ सोडल्यामुळे कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प हे एकटे पडताना दिसून येत आहेत. आज अमेरिकन जनता देखील या मिलिटरी ऑपरेशनच्या अगेन्स्टमध्ये गेलेली आहे. 10 पैकी 7 अमेरिकन नागरिकांचा ह्या संपूर्ण संघर्षाला, या मिलिटरी ऑपरेशनला विरोध आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनामधले काही जबाबदार नेते देखील याला विरोध करत आहेत. मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन हा जो गट होता, जो डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून येण्यासाठी ज्यांनी प्रभावी भूमिका पार पाडली, विशेष करून अमेरिकेमध्ये जो सेंट्रल अमेरिका आहे, म्हणजे ईस्टर्न आणि वेस्टर्नच्या मधला अमेरिका, ज्याला काऊ बेल्ट असं म्हणतात किंवा त्याला बायबल बेल्ट असं देखील म्हणतात, आणि त्या ठिकाणी राहणारा अत्यंत कन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन जी कम्युनिटी आहे, जी डोनाल्ड ट्रम्पचे अगदी हक्काचे मतदार जे ओळखले जातात, ज्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरून डोनाल्ड ट्रम्पला मतदान केलं होतं, किंबहुना हे लोक देखील आता डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात जाताना दिसून येतात. त्याचं कारण असं आहे की यांना अशा प्रकारचं इंटरव्हेन्शन नको आहे, त्यांना अमेरिकेची प्रगती पाहिजे आहे, पण अमेरिका ज्या पद्धतीने गुंतत चाललेला आहे ते त्यांना अजिबात नको आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशांतर्गत राजकारणामध्ये एकटे पडताना दिसत आहेत, आणि ज्याच्या आधारावरती आत्तापर्यंत अमेरिकेने बरेचसे ऑपरेशन केले ते म्हणजे युरोपियन देश आणि त्यांची संघटना जी नॅटो आहे, तिन्ही देखील आता डोनाल्ड ट्रम्पची साथ सोडताना दिसून येत आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प ह्या नॅटोच्या विरोधामध्ये, युरोपियन नेत्यांच्या विरोधामध्ये अत्यंत स्फोटक आणि आक्रमक अशा प्रकारची विधानं करतायत. आता मित्रांनो, ही जी नॅटो नावाची संघटना आहे, ज्याला नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असं म्हणतात, ही जी नॅटो संघटना आहे ही 4 एप्रिल 1949ला इस्टॅब्लिश झाली. अर्थात त्यासाठी शीतयुद्धाचं राजकारण हे प्रामुख्याने जबाबदार होतं. 1939 ते 1945 हे दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट जो होता तो प्रामुख्याने जपानवरती 2 अणुबॉम्ब टाकल्यानंतर याचा शेवट घडून आला. परंतु या महायुद्धादरम्यान तत्कालीन सोव्हिएत रशियाचं सैन्य या अनेक देशांमधनं होतं. ते कोरियामध्ये होतं, ते व्हिएतनाममध्ये होतं. आता अमेरिकन फौजा देखील अनेक ठिकाणी होत्या. त्यामुळे ज्या वेळेला हा संघर्ष संपला, ज्या ठिकाणी सोव्हिएत रशियाचं सैन्य होतं त्या ठिकाणी सोव्हिएत रशिया पुरस्कृत सरकार त्या ठिकाणी यायला लागलं. एक पद्धतीने शीतयुद्धाचं राजकारण हे 1945 नंतर सुरू झालं, जे साधारणतः 1990 पर्यंत चाललं, जोपर्यंत सोव्हिएत रशियाचं विघटन झालं नाही आणि त्याच्या माध्यमातून 13-14 देश हे निर्माण झाले नाहीत. आता या संघर्षाचा भाग म्हणून, शीतयुद्धाच्या संघर्षाचा भाग म्हणून सोव्हिएत रशियाचा जो विस्तार आहे तो विस्तार रोखण्यासाठी एक नॅटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नावाची संघटना, ही एक मिलिटरी ऑर्गनायझेशन आहे, जी अमेरिकेच्या पुढाकाराने इस्टॅब्लिश करण्यात आली, स्थापन करण्यात आली. आणि तिचा मुख्य उद्देश होता पश्चिम युरोपीय देशांना रशियाच्या विस्तारापासून, तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या विस्तारापासून रक्षण प्रदान करावं. अर्थात त्या काळामध्ये नॅटोबरोबर इतरही काही करार झालेले होते, जसं वॉर्सा करार होता, त्यानंतर सेंटो, सिएटो सारख्या काही संघटना प्रादेशिक पातळीवरती निर्माण झालेल्या होत्या. या सगळ्या संस्था, संघटना, करार 1990ला जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं त्यावेळेला ह्या सगळ्या संस्था, संघटना, करार ह्या बरखास्त झाल्या, त्यांचं महत्त्व राहिलं, त्या कालबाह्य झाल्या. आणि त्यानंतर एकमेव संघटना जी शीतयुद्धाच्या काळामध्ये निर्माण झाली, 1949ला निर्माण झाली आणि जिने आजपर्यंत आपलं अस्तित्व टिकून ठेवलं आहे, ती म्हणजे नॅटो. ही जी नॅटो आहे, जिचं मुख्यालय आता बेल्जियममध्ये आहे, ब्रसेल्समध्ये, आणि मुख्य म्हणजे याचे साधारणतः 32 हे सदस्य देश आहेत. त्या 32 पैकी 30 हे युरोपियन देश आहेत आणि 2 म्हणजे कॅनडा आणि अमेरिका हे युरोपच्या बाहेरचे देश आहेत. असं मिळून 32 सदस्य संख्या असलेली नॅटो हा जो गट आहे, हा प्रामुख्याने ज्याचा शेवटचा सदस्य स्वीडन होता. म्हणजे स्वीडन हा नॅटोचा सदस्य बनणारा 2024मध्ये जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि त्यावेळेला जेव्हा रशियाने उघडपणे धमक्या द्यायला सुरुवात केली की आम्ही अण्वस्त्रांचा वापर या संघर्षात करू शकतो, त्यावेळेला काही देशांनी हे नॅटोचं मेंबरशिप स्वीकारली. त्याच्यामध्ये स्वीडन हा देश होता, जो शेवटचा देश आहे जो नॅटोचा सदस्य देश बनला. मित्रांनो, ही जी नॅटो नावाचा जी संघटना आहे, या संघटनेची जर घटना आपण पाहिली तर या घटनेमध्ये कलम 5 आहे. आणि हे कलम 5 ज्याला कलेक्टिव्ह सिक्युरिटी अरेंजमेंट असं म्हणतात किंवा सामूहिक सुरक्षा व्यवस्था असं म्हणतात, हे कलम 5 अतिशय महत्त्वपूर्ण आहे. किंबहुना हा नॅटो संघटनेचा आत्मा म्हणजे कलम 5 आहे. आता हे कलम 5 काय आहे, याचा अर्थ असा होतो की ह्या संघटनेचे जे सदस्य देश आहे त्यापैकी एकाही देशावरती काही आक्रमण झालं किंवा त्या देशाचं सार्वभौमत्व, स्वातंत्र्य धोक्यात आलं
तर अशा वेळेला ते आक्रमण म्हणा किंवा तो संघर्ष म्हणा हा सगळ्या देशांच्या बाबतीमध्ये सुरू झाला आहे. ते आक्रमण सगळ्या देशांवरती झालेलं आहे, म्हणजे सदस्य देशांवरती झालं आहे आणि सगळेजण सामूहिक पद्धतीने एकत्र येतील आणि त्याचा प्रतिकार करतील. याला कलेक्टिव्ह सेक्युरिटी ॲग्रीमेंट किंवा अरेंजमेंट असं म्हणतात. आणि नॅटो ही जगातली पहिली संघटना आहे की जी 1949ला अशा प्रकारच्या कलेक्टिव्ह सेक्युरिटी अरेंजमेंट किंवा ॲग्रीमेंटवरती इस्टॅब्लिश झाली आणि त्याचा फायदा अमेरिकेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे याचं जे कलम 5 होतं, अर्थात हे संपूर्ण नॅटोच्या इतिहासामध्ये गेल्या 6-7 दशकांच्या इतिहासामध्ये एकदाच हे कलम वापरलं गेलं. अर्थात ज्या ज्या वेळेला अमेरिका अडचणीत सापडला, ज्या ज्या वेळेला जगामध्ये अमेरिकेने मिलिटरी ऑपरेशन्स केले, इंटरव्हेन्शन केले, तेव्हा अमेरिकेच्या पाठीशी ही नॅटो संघटना होती. मित्रांनो, 2001मध्ये ज्याला अमेरिकेवरती सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला, ज्याला 9/11 टेरर अटॅक म्हणतात, WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची अख्खी इमारत ज्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाली, ओसामा बिन लादन त्याचा मास्टर माइंड होता, अल कायदाचा म्होरक्या, आणि नंतर त्याला पाकिस्तानमध्ये मारण्यात आलं. मित्रांनो, ज्या वेळेला अमेरिकेवरती हा अटॅक झाला त्यावेळेला अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इराक या 2 देशांच्या विरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला नॅटोच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कलम 5 हे इन्व्होक केलं गेलं, म्हणजे वापरलं गेलं. आणि त्यावेळेला सगळे युरोपियन देश हे अमेरिकेच्या पाठीशी उभे राहिले. त्यांचं जे वॉर ऑन टेररिझम होतं, इंटरनॅशनल वॉर ऑन टेररिझम, त्यामध्ये अख्खी नॅटो ही अमेरिकेच्या पाठीशी होती. म्हणजे जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानचं ऑपरेशन केलं तेव्हा नॅटो पाठीशी होती. अमेरिकेने जेव्हा इराकवरती अटॅक केला तेव्हा नॅटो पाठीशी होती. अमेरिकेने जेव्हा सिरियाच्या बाबतीमध्ये काही मिलिटरी इनिशिएटिव्ह घेतले तेव्हा नॅटो पाठीशी होती. उलट त्यावेळेला सिरियामध्ये जेव्हा आयसिस सारखी संघटना आहे ज्याच्यामुळे प्रचंड मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला होता, तेव्हा फ्रान्सने आपले रफेल हे आपले जे फायटर एअरक्राफ्ट जे भारताने विकत घेतलेले आहे, हा रफेल हे पहिल्यांदा वापरले गेले आयसिसच्या विरुद्ध आणि जे सिरियामध्ये वापरले गेलेले होते. त्यामुळे नॅटो संघटना सतत अमेरिकेच्या पाठीशी होती. पण हा पहिला संघर्ष असा आहे की ज्या वेळेला अमेरिकेने इराणवरती मिलिटरी ऑपरेशन केलेलं आहे आणि नॅटो ही संघटना अमेरिकेच्या पाठीशी नाही आहे. अमेरिकेने त्यांना अपील केलं की तुम्ही स्टेट ऑफ हॉर्मुझला प्रोटेक्शन देण्यासाठी, तिथल्या ऑइल टँकर्सला एस्कॉर्ट करण्यासाठी तुम्ही सैन्य पाठवा. सर्व नॅटो सदस्यांनी हात वर केले आणि त्यांनी प्रामुख्याने याला नकार दिला आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प या संघर्षामध्ये एकटे पडले. कारण नॅटो ही डोनाल्ड ट्रम्पच्या बरोबर नाही आहे. किंबहुना आता युरोपियन देशांना खऱ्या अर्थाने त्यांचं हित कशामध्ये हे कळायला लागलंय. मित्रांनो बघा, जेव्हा रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाला त्यावेळेला देखील ह्याच नॅटोच्या, कारण हे सदस्य देश आहेत नॅटोचे युरोपियन देश, त्यामुळे त्यांना रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकावे लागले आणि त्यामुळे रशियाकडनं जो युरोपियन देशांना गॅस मिळायचा, तेल मिळायचं, ते सगळं गेल्या 3 वर्षांमध्ये बंद झालं. भारत आता युरोपियन देशांना तेल प्रोव्हाइड करत होता. भारत रशियाकडनं तेल घ्यायचा, त्याला रिफाईन करायचा आणि रिफाईन केलेलं ऑइल भारत युरोपियन देशांना द्यायचा. अगदी 1 वर्षापर्यंत जर्मनीला सगळ्यात जास्त तेलाचा सप्लाय करणारा भारत देश होता आणि त्यामुळे युरोपियन देशांना रशियाबरोबरचं जे वितुष्ट निर्माण झालेलं होतं हे प्रामुख्याने नॅटोच्या मुळे निर्माण झालं होतं. आता रशिया युक्रेन युद्ध देखील नॅटोमुळेच घडलेलं आहे, हे लक्षात घ्या. हा जो 4 वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारी 2022ला हा रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं, त्याचं कारण हे नॅटोच होतं. हे नॅटोचं फेल्युअर आहे, युरोपियन देशांचं फेल्युअर आहे. कसं आहे मी तुम्हाला सांगतो की नॅटो संघटनेने आपलं एक्सपान्शन, आपला विस्तार करायला सुरुवात केला वेस्टर्न साईडकडनं ईस्टर्न साईडकडे, म्हणजे वेस्ट युरोपकडनं ईस्ट युरोपकडे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 1990ला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि त्यानंतर जे नवीन देश निर्माण झाले या देशांना नॅटोने आपलं सदस्य बनवायला सुरुवात केली आणि म्हणून पश्चिमेकडून पूर्वेकडे नॅटोने विस्तार करायला सुरुवात केली. आणि जर युक्रेन हा नॅटोचा सदस्य बनला असता तर नॅटो रशियाच्या दारात जाऊन उभी राहिली असती आणि त्यामुळे युक्रेनवरनं मॉस्कोला अटॅक करणं हे सहज अमेरिकेला शक्य झालं असतं आणि म्हणून रशियाने युक्रेनवरती अटॅक केला. त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे युक्रेन हा नॅटोचा मेंबर बनणार होता. नंतर नॅटोने सांगितलं की आम्ही तुम्हाला सदस्य बनवून घेणार नाही म्हणून, पण हे नंतर झालं. नॅटोच्या एक्सपान्शनमुळे रशियाचा उतारला, नॅटोच्या एक्सपान्शनमुळे रशिया असुरक्षित झाला आणि म्हणून रशिया युक्रेनी संघर्ष झाला. हीच नॅटो संघटना त्यासाठी जबाबदार आहे. आणि आता याच्यामध्ये युरोपियन देशांचं झालेलं नुकसान या देशांना कळायला लागलेलं आहे आणि म्हणून या देशांनी आपले हात पुन्हा एकदा पोळून घ्यायला नकार दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय की हा अमेरिकेचा पार्ट आहे इराणवरती आक्रमण करणं. त्यांनी त्यांचं पाहावं, आम्ही ना मिलिटरी बेसेस देऊ, आम्ही कोणत्याही पद्धतीने डायरेक्ट मिलिटरी इंटरव्हेन्शन करणार नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. अर्थात आता जर शक्यता अशी आहे डोनाल्ड ट्रम्प
हे अजून 2 वर्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. कदाचित ते अशा प्रकारचे निर्णय घेत आहेत की जे आजपर्यंत इतिहासाने अमेरिकेच्या इतिहासात कधी पाहायला मिळाले नव्हते. ही शक्यता नाकारता येत नाही की अमेरिका ऑफिशियली नॅटोमधनं बाहेर पडू शकतो. आता ते झाल्यानंतर युरोपियन देशांच्या सुरक्षेचा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मोठा फायदा हा भारतासारख्या देशाला आहे. कारण आता युरोप हा भारताच्या जवळ यायला लागलेला आहे. भारताचे आर्थिक आणि व्यापारी संबंध युरोपियन देशांबरोबर आहेच आहे, पण लष्करी संबंध देखील येत्या काळामध्ये हे वाढू शकतात. आपण फ्रान्सकडनं ऑलरेडी आर्म्स परचेस करतो आहोत. आपले जर्मनीबरोबर इंग्लंड जरी युरोपियन महासंघाचा सदस्य नसला तरी देखील इंग्लंडबरोबरचे आपले संबंध अतिशय चांगले. इंग्लंड हा नॅटोचा सदस्य देश आहे. पण आता याच्यामध्ये नॅटो एवढी पॉवरफुल का झाली, तो अमेरिकनचा एवढा प्रभाव युरोपियन देशांवर का निर्माण झाला, याला मित्रांनो काही प्रमाणात युरोपियन देश पण जबाबदार आहेत. हे देश जे आहेत हे खरं सांगायचं झालं ते वसाहतवादी देश आहेत. हे सगळे यांनी आपापल्या कॉलोनीज आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेमध्ये निर्माण केल्या आणि यांना ऐशो आरामाची सवय झाली या युरोपियन देशांना, पश्चिम युरोपीय देशांना. आणि त्यामुळे त्यांनी आपली तेलाची गरज रशियाला सोपवून दिली, गॅसची गरज रशियाला सोपवून दिली, आपल्या चैनीच्या वस्तू ज्या आहेत त्याची गरज चायनाला सोपवून दिली आणि आपल्या सुरक्षेची गरज अमेरिकेला सोपवून दिली आणि सगळा पैसा हा ऐशो आरामावरती खर्च केला. त्यामुळे आजपर्यंत हा युरोपियन देश नुसते आउटसोर्स करत आले आणि आउटसोर्सेसवरती जगत आलेत. आता मात्र त्यांना प्रॉब्लेम झाला आहे. आता रशियाने तेल देणं बंद करून टाकले कारण आर्थिक निर्बंध टाकले गेलेत. चायनाच्या बाबतीमध्ये आता प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत कारण चायनाचे इंटेन्शन्स हे काही योग्य नाही आहेत. अमेरिकेने सुरक्षेच्या बाबतीत हात वर केलेले आहेत. त्यामुळे युरोपियन देश कधी नव्हे तेवढे कचाट्यामध्ये सापडलेले आहेत आणि आता जर त्यांना याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर त्यांना डायव्हर्सिफिकेशन करावं लागेल. त्यांना आपल्या धोरणांमध्ये विविधता आणावी लागेल आणि त्या दृष्टिकोनातून भारताचं महत्त्व हे त्या काळामध्ये वाढणार आहे. मात्र ह्या संघर्षाचं एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे या संघर्षानंतर जागतिक राजकारणाची समीकरणं बदलणार आहेत. ह्या बदललेल्या समीकरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असणार आहे ते म्हणजे युरोप अमेरिकेपासून दूर झाला.